नमस्कार. आता मी सध्या आपल्या गावालाच आहे अजून, आणि परवा आपल्या गावावरून म्हणजे मंगळवारीच जी गहिनीनाथ गडावरून दिंडी आपण वाटा लावली, म्हणजे मी तेव्हा गेलो होतो तेव्हाची व्हिडिओ नाही बनवलेली. तर आत्ता मी जाणार आहे ती दिंडी बघण्यासाठी. आत्ता 2 दिवस झालेत आणि आता ती दिंडी गहिनीनाथ गडावरून निघून आता जामखेडला पोहोचली. आणि आज संध्याकाळी जामखेडमध्ये म्हणजे जामखेडच्या थोडे पुढे खूप मोठा रिंगण सोहळा असतो, जे त्या दिंडीचं पहिलं रिंगण. तर आत्ता सध्या मी आणि माझी आई आम्ही दोघं चाललो आहेत. आत्ता 1:30 वाजलेत. सो आता इथून आम्ही जामखेडला जाणार आहे व आपल्या दिंडीमधला जो काय सगळा आनंदाचा सोहळा असतो तो अनुभवणार आहे पहिल्यांदाच. कारण मी आजपर्यंत कधी दिंडीत गेलेलो नव्हतो आणि आज पण फक्त आपण दिंडीत जाऊन रिंगण सोहळाच बघणार आहे आणि थोडा वेळ दिंडीचा आनंद घेऊन जे काय आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग निघूया आता, कारण इथून जामखेडला जायला आपल्याला 1-1.5 तास लागेल आणि जामखेडवरून आपण त्या दिंडीत सहभागी होऊया. तर सध्या आपण आता अर्ध्या तासाचा त्यानंतर आष्टीला पोहोचलो. आष्टीला अजून अर्धा तास मंडळी. आता सध्या आपण जामखेडच्या जवळ आलेलो आहेत. आता इथून फक्त 4 किलोमीटर राहिले जामखेड. एका पेट्रोल पंपावर थांबलेलो पेट्रोल भरायला, थोडंसं पेट्रोल भरलं आणि बोललो थोडं फ्रेश होऊ एकदा. आता इथून फक्त 4 किलोमीटरचं आपलं अंतर बाकी आहे आणि मग जामखेडच्या पुढे आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही अजून दिंडी कुठे आहे. पुढे गेल्यावर आपल्याला माहीत पडेल. सो चला जाऊया. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो जिथे आपली वारी येऊन थांबलेली होती. जामखेडच्या पुढे एका गावात आपण आलेलो आहेत आता. इथे या महाराजांचं आधी स्वागत होत आहे. इथे आपली पालखी थांबलेली आहे आणि इथेच आपलं रिंगण रंगणार आहे पहिला. ही आहे आपल्या गहिनीनाथगडावरून निघालेली पालखी. पालखी काढा, पालखी. पालखी ही पालखी आपली. आणि मंडळी इथे हा तो रिंगण सोहळा पार पडणार आहे. आता सध्या सर्व वारकऱ्यांनी मस्त असं रिंगण बनवलेलं आहे आणि थोड्याच वेळ इथे हा तो रिंगण सोहळा पार पडणार आहे जो पाहण्यासाठी आपण आलो आहोत. ही पालखी आता रिंगणामध्ये घेऊन जाणार आहेत व त्यानंतर रिंगण पार पडेल. तर मंडळी तुम्हाला हा रिंगण सोहळा अगदी जवळून व पूर्ण क्लिअर पाहायला मिळावा यासाठी मी इथे या पहिल्या लाईन मध्ये बसलो. एकदम जवळून मी रिंगण बघणार आहे व तुम्हाला देखील पूर्णपणे दाखवणार आहे हे रिंगण नेमकं कसं असतं. कारण मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा रिंगण सोहळा बघायला आलो. म्हणजे कोणत्याच वारीचा रिंगण सोहळा मी बघितला नव्हता आणि आज मी तो बघणार आहे. आणि आता इथे हे थोड्याच वेळात चालू होत आहे. वारकऱ्यांनी रिंगण करायला चालू केलंय. बघूया आपण. खूपच भारी असा हा रिंगण सोहळा इथे मला पाहायला मिळतोय. तुम्ही सुद्धा बघा नक्कीच. अगदी 2च मिनिटाचा रिंगण सोहळा पार पडला. इथे पण खूप भारी वाटला बघून. नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा तरी या रिंगण सोहळा बघा. आता रिंगण सोहळा पार पडून आता ही दिंडी पुढे प्रस्थान होणार आहे पंढरपूरच्या दिशेने. बाकी वारकरी पुढे निघाले होते आपल्या दिंडीत आणि काही ह्या जी मेन आपले टाळकरी मंडळ आहेत त्यांच्या ह्या टाळकऱ्याचा ताल एकदा तुम्ही बघा. खूप भारी यांनी असा टाळकऱ्यांनी ताल धरला होता. आष्टी पाटोदा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे साहेब देखील या दिंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले आहेत व या सर्व टाळकरी बांधवांसोबत ते सुद्धा या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. एका वारकऱ्याने त्यांना देखील टाळ घातला व आता ते देखील या टाळाचा ताल धरणार आहे.
तर खूप भारी आणि एकदमच जल्लोषात या टाळकरींचा सुद्धा हा टाळ मृदंगाचा आपण सोहळा बघितला आहे. आणि मला तर समोर बघायला खूपच भारी वाटलं. एकदमच भारी असं नृत्य यांचं चाललं होतं. आणि आता सर्वच होऊन ही पालखी आपली आता पुढे निघालेली आहे. सर्व कुठून आलात म्हणलं? घडवण्यात आलाय का? किती दिवस लागतात पूर्ण आपल्याला इथून पंढरपूर जायला? 8 दिवस पूर्ण. तुम्ही पूर्ण पंढरपूर पर्यंत जाणार? हे आपला मेन रथ आहे पालखीचा, तो आता निघतोय इथून. निघाले आपली पालखी आता इथून. माऊली कुठून आले तुम्ही? कुठून आलात तुम्ही? आम्ही इथं सारवळे आमच्या गावात अच्छा, मुक्कामाल. मग आता दिंडीत सामील होणार पुढे जायला? अजून आता किती दिवस आपला पुढे प्रवास? मग काय हातपाय दुखणार नाही तेवढं चालून? तर आम्ही देखील विठ्ठलाचा गंध आमच्या कपाळी लावणे भक्तिमय सोहळ्याचा खूप भारी आनंद घेतलेला आहे. हे एवढे सगळे असले मोठे मोठे ट्रक भरून म्हणजे पूर्ण 100-150 वाहनांचा ताफा या दिंडीत सहभागी असतो. आधी सगळे माणसं पुढे गेलेत, मग हे आता मोठ्या गाड्या मागून जाणार आहेत. मागे खूपच अजून रांग आहे या सगळ्या मोठ्या गाड्यांची. तर मंडळी आम्ही दिंडी वाटे लावली आहे आणि म्हणजे आता ते त्यांच्या दिशेने आता पंढरपूरच्या दिशेने पुढे गेलेत आणि आम्ही आपला आता घरचा रस्ता पकडण्यासाठी रिटर्न निघालोय. सो आता इथे एका ठिकाणी आम्ही चहा पाण्यासाठी थांबलोय. थोडं बोलत चहा जरी पिऊया आपला आणि मग घरी निघूया, कारण वातावरण खूप भारी झालं आहे. ह्या टायमिंगला चहा म्हणजे पिण्याचं मन झालेलं, तर म्हणून थांबलो आम्ही. तर चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चाललो मी घरी. आणि माझ्या व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा.